जय बाळा मित्रांनो, आज 25 मार्च आहे. तर आज आपण जे 24 मार्चला आपण ट्रेड प्लॅन केले होते त्याचं थोडंसं डिस्कस करायचं आहे. कारण की काल मला एका सरांचा मेसेज आला की सर आपले थोडेसे एस एल मला मोठे वाटतात म्हणून. तर त्या एस एलबद्दल मला चर्चा करायची आहे. कारण की थोड्या गोष्टी समजून घेणं पण गरजेचं आहे. तर त्यावरती डिस्कस करू आपण. त्या पहिला मी कालची तुम्हाला ट्रेड दाखवतो, म्हणजे कशाप्रकारे आपले प्लॅन होते. रोज सकाळी मी 10 ते 10:30च्या मध्ये माझ्या इन्स्टाच्या स्टोरीवर आणि टेलिग्रामच्या माझ्या चॅनलवरती माझे जे ट्रेड प्लॅन असतात, मी म्हणजे माझी सवय आहे किंवा माझी एक पद्धत आहे ट्रेडिंगची, ती मी ट्रेड प्लॅन करत असतो. म्हणजे सकाळी 10 सव्वा 10 पण माझे ट्रेड प्लॅन होतात आणि दिवसभर मी त्या लोकेशनची किंवा त्या लेवलची वाट बघतोय आणि तिथं आल्यानंतर माझा ट्रेड पंच करतोय. बरं, तिथं आल्यानंतर ट्रेड पंच करायचाच का? तर अजिबात नाही. तिथं आल्यानंतर कशाप्रकारे प्राइस ॲक्शन झाले, कशाप्रकारे कॅन्डलचं फॉर्मेशन झाले, ह्यासाठी माझे रूल आहेत. एक माझे 7-8 रूल आहेत. ते रूल मी फॉलो करतो. त्या रूलनुसार जर मार्केट तिथं आलं असेल तर 100% मी ट्रेड घेतो आणि जर त्या रूलला जर ब्रेक केला असेल तर मग मी ट्रेड घेत नाही. आणि त्या पद्धतीने घेतो. तर तुम्ही बरेच जर मला फॉलो करत असाल माझ्या स्टोअरला तर तुम्हाला रिझल्ट दिसत असेल. गेली बरेच दिवस झालं, महिना होत आला मी रोज त्यावरती पोस्ट करतोय आणि इथून पुढे सुद्धा करत जाईल. तर एस एल मोठे होत आहेत का? तर आता त्यावर डिस्कस करू. हे माझे काल गोल्डचे प्लॅन होते. गोल्डचे प्लॅन फक्त मी पोस्ट करत नाही, कारण की गोल्ड जे आहे ना, जर थोडंसं हाय वॉलेटाईल आहे, त्यामध्ये स्टॉप लॉस मोठे लागायला तसं वाटते. तरी पण तुम्ही बघू शकता की आपलं ॲज इट इज वर्क झालं होतं. माझ्यासाठी फक्त लावून ठेवते मी. बाकी जी बी पी आणि युरो ह्या दोनवरती माझा जास्त बरं आहे. कारण की काय माहिती आहे का, तुम्ही सुद्धा गोल्डमध्ये ट्रेडिंग करून, जर मी सुद्धा पहिले 1 वर्ष गोल्डमध्येच माझं सगळं वेळ घालवला आहे आणि त्यामध्ये कसं होतं आहे, स्टॉप लॉस मोठे लागले आणि गोल्डची चाल नेहमी बदलायला लागली. बदलायला म्हणजे काय लागले, तुम्ही जर निरीक्षण केला तर गेल्या 2 वर्षापूर्वी जी गोल्डची चाल होती, दिवसाला 130 ते 140 पिप्स असायची दिवसाला. हां, त्यामुळं ते 40-50 पिप्समध्ये मार्केट हे व्हायचं, त्यामुळे आपल्याला सापडायचं. पण आता गेली 1-2-1.5 वर्ष झाला बघू शकताय, जवळपास 400 पिप्सच्या आसपास दिवसाची चाल आहे तिची, म्हणजे ॲव्हरेज चाल अशी आहे. त्यामुळे थोडंसं कठीण जायला लागलं स्टॉप लॉस किंवा सगळं मॅनेज करणं. बाकी करन्सीमध्ये मला एक समाधान असं मिळायला लागलं आहे, जेव्हापासून ह्यामध्ये काम करतो आहे. स्थिरता आल्या, मला एक चांगलं कन्सिस्टन्सी रिझल्ट मिळायला लागला आहे. त्यामुळं करन्सी थोडंसं प्रायझेशन चांगलं वर्क करतं आहे. तुम्हाला स्टॉप लॉस घ्यायला किंवा प्रॉफिट बुक करायला ह्या गोष्टीला वेळ द्यायला लागला आहे ते. त्यामुळे आणि ट्रेड कमी होत आहेत. 1-2 ट्रेड फक्त होत आहेत माझे, त्यामुळे मला ते जास्त बरं वाटते. आणि शेवटी काय हो, पैसा मिळवणं हे महत्त्वाचं आहे. आपण गोल्डमध्ये मिळवतो आहे का, युरोमध्ये मिळवतो आहे, काय बिटकॉईनमध्ये मिळवतो आहे, ह्याच्यापेक्षा तुम्हाला कुठं चांगलं जमतं आहे तिथं 100% करा. बिटकॉईन आता सगळ्यात व्हॉलटाईल आहे, तिथं जमत असेल तर ते सुद्धा चांगलं आहे. फक्त आपल्याला ते जमते का इतकं महत्त्वाचं आहे. आता स्टॉप लॉस मोठे लागत आहेत किंवा त्या सरांचं म्हणत होतं की सर मला स्टॉप लॉस जरा मोठे वाटतात, तर त्यांना मला आता थोडंसं डिस्कस करायचं आहे. एक लक्षात घ्या, ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा रूल कोणता माहिती आहे का मित्रांनो? ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा रूल, फक्त बाकी तुमचा तुम्ही बिगिनर आहे का, तुम्हाला 2-3 वर्षाचा अनुभव आहे किंवा तुम्हाला ट्रेडिंगमधल्या अजून गोष्टी काय समजून घ्यायच्या आहेत, सेटअप तयार नाही वगैरे वगैरे, किंवा माझी सायकोलॉजी अजून काम करून झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला रूल कोणता असेल तर तो म्हणजे ट्रेड कमी करणे. ट्रेड ज्याला हा सगळ्यात मोठा बेसिक रूल आहे. सगळ्यात मला जर विचारलं की सगळ्यात महत्त्वाचा रूल कोणता, तर मी 100% सांगेन की रूल ट्रेड कमी करणे. ट्रेड दिवसाला 1-2च असावे. तुम्ही आता बघाल की आता मला रोज बरेच मेसेज फोन येतात किंवा तुमच्यासुद्धा संपर्कात असतील. सगळ्यांचा एक कॉमन मुद्दा आहे की सर आमचं ओव्हर ट्रेड होते, रिव्हेंज ट्रेड होते, फोमो ट्रेड होते, रँडम ट्रेड होतात. ह्या सगळ्याचा अर्थ काय, ट्रेड जास्त होतात. ट्रेड कमी करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही ते ट्रेड कमी करायला शिकला तर बिंदास बाकीच्या गोष्टी आपण मॅनेज व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे मी एका गोष्टीवर कायम फोकस केला की ट्रेड कमी झाले पाहिजेत. मग काय होते, आता आता तरी माझ्या दिवसाला 2-3 ट्रेड प्लॅन असतात, तुम्ही बघत असाल तर. मग त्यातले 1-2च ॲक्टिव्ह होतात. मग ते एस एल जातील किंवा हे होईल, कधी कधी नो झोनमध्ये राहते. आता हे आठवड्यातले 5 दिवस आपण करायला लागले. माझं असं मत आहे की आणखी एखादा दिवस त्यातला स्किप करावा आणि स्किप करून 4 दिवसावर आणावं. तुम्ही ट्रेड कमी आणले ना आणि तुमची ॲक्युरेसी बऱ्यापैकी असेल का नाही, म्हणजे आपल्याला चांगले पैसे मिळायला सुरुवात होते. ब्रेक इव्हनला आला की तिथनं पुढे तुमचं काम आपलं सुरू होत असते. आपण काय व्हायला लागलं, बऱ्याच वेळा असं होतं की स्किल असून सुद्धा ब्रेक इव्हनला येत नाहीत बरेच जण, त्यांच्या चांगली क्षमता असून. त्यामुळे पैसा थोडासा कामवायला कठीण जायला लागले. तर सगळ्यात मोठा रूल हा फॉलो करा मित्रांनो, की कमीत कमी ट्रेड करणं दिवसाला, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता स्टॉप लॉसचा विषय काय माहिती आहे का, स्टॉप लॉस जर बऱ्याच जणांना काय सवय झाली की असं वाटतं की स्टॉप लॉस खूप कमी लागावा, अगदी 20 पिप्सचा 30 पिप्सचा. मी पिप्सला पॉईंट म्हणतो बरं का, जर समजून घ्या तुम्ही फक्त, कारण मला ती पहिल्यापासून पॉईंट म्हणायची सवय आहे. तर 20 पॉईंटचा 30 पॉईंटचा असं प्रत्येकजण वाटते की लागावा आणि त्या बदल्यात आपल्याला रिवॉर्ड मिळावा. अगदी 50 पॉईंट 100 पॉईंट वगैरे असं काय तर त्यांचं मत असते. पण होतं काय माहिती आहे का, आणि बऱ्याच वेळा काय होते, समजा आपण 10,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये आलो तर मी काय ठरवतो ना, त्या बरेच जण, सर मी 10,000 किती रिस्क घेऊ, मी 1% घेणार किंवा काहीतरी घेणार. समजा आज ट्रेड घेतला आहे तर ह्या 10,000वर सर मी 1,000 रुपयाची रिस्क घेणार आहे आणि मग ट्रेड घेणार. बरं ठीक आहे, 10,000 रुपयावर तुम्ही 1,000 रुपयाची रिस्क घेतली, 1,000 रुपयाची तुम्ही रिस्क घेतली आणि परत ट्रेड घेतला आणि ट्रेड चालू झाला. आता मला सांगा, मार्केटला काय माहिती आहे की तुम्ही 10,000 गुंतवल्यात,
त्यावर तुम्ही 1,000चीच रिस्क घेणार आहे आणि त्यावरती तुम्ही 3,000 रुपयेच कमवणार आहे. मार्केट चाल करते ना. आपण रिस्क कशावर घ्यायची आहे? आपण आपल्या पैशावर रिस्क घ्यायची नाही, आपण मार्केटवर रिस्क घ्यायची आहे. माझ्याकडे 10,000 आहेत, कोणतं 10 कोटी घेऊन बसलं असेल, कोणतं 10 लाख घेऊन बसलं असेल. प्रत्येकाची ज्याची ताकद आहे. त्यामुळं रिस्क आपण किती घेतोय हे आपल्या पैशावर अजिबात ठरवायची नाही. कारण हाय कन्सेप्ट कायम बघतोय मी, किंवा सुरुवातीला असं वाटतं की तुम्ही जितकं तुम्ही डिपॉझिट केल्यात त्याच्यावरती ठरवा मी दिवसा रिस्क किती घेणार आहे. हां, मी 10,000 गुंतवलेत तर मी आज ह्यामध्ये 1,000 रिस्क घेणार किंवा 500 रुपये रिस्क घेणार. अशी रिस्क नसते कधी. असं ट्रेडिंग म्हणजे मला तर वाटते, माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी तुम्ही जर ह्यावर काम करत असाल तर मास्टर की आलं असेल तर तसं करा. पण मला वाटतं की हे चुकीचं आहे. का? रिस्क ठरवायची चार्टवरती. चार्ट आपल्याला काय सांगतोय की तू किती रिस्क घेऊ शकतोयस. आता समजा आपली ताकदच आहे ना, बाबा मला 1,000 रुपयाच्या वर आज मला मार्केटला द्यायचे नाहीत, एवढे गेले तरच मी बाबा शांतपणे झोपू शकतोय, त्याच्यावर गेलं तर मला काय झोप लागणार नाही. ठीक आहे ना. मग तुम्ही इथं ट्रेड घेतला समजून चाला. आता इथं घेतलाच मी, आता इथं समजा ट्रेड घेतला, इथं ट्रेड घेतला बाय साईडचा आणि 1,000 रुपयाची लॉजिकली समजा तुम्ही 1,000 रुपयाची रिस्क घेणार आहे आणि तुमची 1,000 रुपयाची रिस्क इथं लागली, इथं कुठेतरी एस एल लागतोय 1,000 रुपयाच्या नियमानुसार, इथे एस एल लागतोय. मग काय होणार बघा, काय झालं इथं बरोबर आपला एस एल गेला आणि मार्केट आपल्या बाजूने रॅली केली. मग नुकसान झालं नाही का आपलं. त्यापेक्षा माझं मत काय माहिती आहे का, रिस्क 1,000 रुपयाचीच घ्या, काय हरकत नाही. फक्त लॉजिकली स्टॉप लॉस लावता आला पाहिजे, लॉजिकली टेक प्रॉफिट घेता आलं पाहिजे. बऱ्याच जणांचा आता असा एक प्रश्न आहे की आम्हाला मार्केटमध्ये एंट्री तर होत्या, पण एक्झिट कुठनं करायचं, स्टॉप लॉस नेमका कुठे घ्यायचा कळत नाही, नेमकं प्रॉफिट कुठं बुक करून बाहेर पडलं पाहिजे कळत नाही. तर त्यासाठी मी नेहमी म्हणतो माझ्या व्हिडिओमध्ये की लॉजिकली म्हणजे लॉजिकल आपल्याला कसं कळणार. चार्टचा पास्टचा मागचा चार्ट बघून आपण ठरवायचं की मी काय करणार आहे. मागचा चार्ट बघायचा, स्टॉप लॉस हंटिंग कुठं बंद होणार आहे, प्रॉफिट बुकिंग कुठं बंद होणार आहे, कोणत्या मेजर लेवल आहेत, EMA कशा प्रकारे काम करायला आहे, ह्याच्यावरती आपल्याला एक्झिट कळतं आहे. काय खूप अवघड गोष्ट नाही. इथं आता मी जर एंट्री केली, म्हणजे 1,000 रुपयेच मला जाऊन द्यायचं आहे म्हणून जर मी तर 1,000 रुपये जाऊन दिले, जर 1,000 गेले की पण मला जे प्रॉफिट माझ्या हातून गेलं ना थोडक्यात करण्यासाठी, मग काय केलं पाहिजे, मला शोधलं पाहिजे की लॉजिकली स्टॉप लॉसचा कुठं लागतोय. तर माझ्या म्हणण्यानुसार कालच्या ह्याचा लॉजिकली स्टॉप लॉस इथं लागत होता. ठीक आहे, मग मी काय करणार, इथं जी लॉट साईज घेणार आहे ती अशा पद्धतीनं मॅनेज करणार की त्याचा इथंपर्यंत आल्यानंतर माझे 1,000 रुपये जातील. मी लॉस वाढवला आहे का माझा, लॉस कुठे वाढवला आहे मी एवढा जरी स्टॉप लॉस मोठा लागत असेल तर मी जेवढी रिस्क घ्यायला तयार होतो, 1,000 रुपये रिस्क घ्यायला तयार होतो ना मी, त्या पद्धतीने मी तो लॉट साईज मॅनेज करणार. असं थोडे आहे की लॉट साईज मी नाही 1नच लॉट घेणार आणि 2नच लॉट घेणार. लॉट साईज मी कमी केली फक्त आणि माझा स्टॉप जी माझी सहन करण्याची क्षमता आहे तेवढंच सहन केली, फक्त लॉट साईज कमी केली. फक्त लॉट साईज आपण म्हणतोय नाही रिस्क रिवॉर्ड मॅनेजमेंट जसं आहे तसं ट्रेड मॅनेजमेंट आहे. हे ट्रेड्स मॅनेजमेंट जमलं पाहिजे. इथं 1,000 रुपये मला आले, 1,000 रुपयाची रिस्क घेतली बघा, बरोबर इथंपर्यंत आलं मार्केट, इथून परत मार्केट फिरलं आणि जितका माझा वरचा लॉजिकल टीपी होता ती मला तिथं मिळाला. आणि काय होतंय, मी स्टॉप लॉस माझे ही करन्सी असल्यामुळं मी 120 पॉईंटच्या आसपास लावत असतो कायम स्टॉप लॉस, म्हणजे लॉजिकली आजपर्यंत तिथं लागलेत, कधी कधी मोठे सुद्धा होत आहेत, त्यावेळी मी लॉट साईज कमी करतोय. कसं माहिती आहे का, आपण ज्यावेळी कमी स्टॉप लॉस लावायचा प्रयत्न करतो अगदी 20-30 पॉईंटचा किंवा असा, त्यावेळी होतं काय माहिती आहे का, त्यावेळी ट्रेड जास्त होत आहेत, तुम्ही बघा कितीतर. आणि माझं तर एक वैयक्तिक मत असं आहे, ज्यावेळी 10+ तुमचे ट्रेड जातील दिवसाला, त्यावेळी आपण म्हणजे प्रॉफिटमध्ये येण्याची त्या दिवशी शक्यता 99.9% कमी आहे. कारण की 10 ट्रेडपैकी 2-3च पहिला खूप चांगले बरोबर आले असतात किंवा खूप चांगल्या तुमच्या सेटअपमध्ये असतात, त्यानंतरचे ट्रेड आपल्या रँडमली झाले असतात. मग होतं काय, जर आपण 20-20 पॉईंटची एस एल घेत असू, 30 पॉईंटची एस एल घेत असू, तर मित्रांनो तेवढे जर घेतल्यानंतर आणि त्यानंतरचे लॉस झाले, तो लॉसचे ट्रेड झाले किती, मग 20-30 पॉईंटनं जर गिनती केली तर जवळजवळ 300-200 पॉईंटचा एस एल गेला आपला. मग आपण मिळवलं काय, सगळा हिशोब तिथंच आला की मग. आणि ज्यावेळी 10+ ट्रेड होत्यात का नाही, म्हणजे कमी एस एल लावण्याच्या नादात नाही मी एवढाच एस एल लावणार आणि एवढं टार्गेट घेणार, मग आपण प्रत्येक दिवसातनं 10 ट्रेडपर्यंत ट्रेड गेला की काम बिघडलं बघा. त्यानंतर मग आपोआप तुम्ही कितीही नाही म्हणा, कितीही स्वतःला आवरा, तुमचा रिव्हेंज 100% जागा होणार, फोमो 100% जागा होणार, रँडम ट्रेड आपोआप होणार, मार्केट तुम्हाला आपोआप बोलवणार, परत जवळचे असणारे जे काही पैसे आहेत ते तुम्ही आपोआप डिपॉझिट करणार आणखी त्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कितीही कळत असलं तरी मार्केट तुमच्याकडून करून घेणारच. त्यावेळी गबस होत नाही, भले आपल्याजवळ कोण बी असून दे आणि आपल्याला कोण कितीही सांगून दे, ह्या गोष्टी होणारच. कधी होणार, आपले ट्रेड ज्यावेळी 10+ व्हायला सुरुवात होईल. आणि जर तुमचे दिवसातनं 2-3 ट्रेड व्हायला लागले, ते स्टॉप मग लॉस होऊन दे प्रॉफिट होऊन दे हे नंतरचा भाग आहे, व्हायला लागले ना, एक कळते की मी कंट्रोलमध्ये आहे, मी दिवसातनं 2-3 ट्रेड घ्यायला मी कंट्रोलमध्ये आहे. ह्या 2-3 ट्रेडमध्येच मला एक सवय लागते की ह्या 2-3 ट्रेडमध्येच मला एक तर प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे. आणि ही सवय आपल्याला लॉंग टर्मसाठी खूप चांगली आहे आणि आपल्याला ही पैसा मिळवून द्यायला हळूहळू सुरुवात करते. त्यामुळे जास्त ट्रेड कमी पॉईंटचे एस एल लावा लागला तर 100% तुम्ही जास्त ट्रेड घ्यायला सुरुवात करते आपोआप. मग ते रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये फायदा कोणाचा होत नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा रूल मला असा वाटतोय वैयक्तिक की कमी ट्रेड घेणं खूप चांगली गोष्ट आहे, कमी ट्रेड घ्या.
आता स्टॉप लॉस हा लॉजिकलीच असावा, ते तुम्हाला सांगितला कसा. मग लॉजिकली स्टॉप लॉस लावल्यानंतर फायदा काय होतो, आपल्याला थांबता येते. आता इथं गंमत बघा, तुम्हाला आजचं उदाहरण देतो मी कालचं. युरोमध्ये इथं घेतलं मी ट्रेड. हां, आणि कधी कधी तुम्ही आता मला रोज निरीक्षण करा, आपल्या इंस्टाच्या स्टोरीला रोज बघा जावा, 5 दिवसापैकी जवळजवळ 2-3 दिवस आपल्याला मार्केट स्टॉप आणि बॉटम गावते. पण ते पकडू शकतो का मी? नाही पकडू शकत, कोणच पकडू शकत नाही. आपलं जिथं लॉजिकल एस एल ठरला आहे, लॉजिकल टीपी ठरला आहे, तिथंच द्यायची सवय लावली पाहिजे. थोडक्यात इथं माझा एस एल इथं होता, पण मी आणि टीपी इथं होता. एक्झॅक्टली बुक झालं, संपला विषय. आणि नेहमी घेत असताना मी 1:2च्या आसपास तरी घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा कधी जास्त मिळत असते, पण ती बुक करत नाही. मग बरोबर आहे ना, जर तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:1पेक्षा जास्त असला ना, तुम्ही फायद्यात जाऊ शकताय. आता हा झाला माझा युरोचा ट्रेड. ह्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काम झालं. आता तुम्हाला गंमत दाखवते GBPची. 1 सेकंड. ह्यात तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. आता GBPचा हा ट्रेड होता कालचा आपला प्लॅन. तुम्ही बघू शकता अजून स्टोरीला असेल तो. तर इथं होता. आता इथं माझा लॉजिकल एस इथं लागत होता आणि इथं मी सरळ लिहिलं होतं की डोंट मिस. डोंट मिस म्हणजे काय, हा ट्रेड अजिबात मिस करणार नाही मी, अजिबात मिस करू नका. मला ह्याच्यावरती प्रचंड कॉन्फिडन्स आहे. शेवटी काय सांगते का, मार्केट सुप्रीम आहे, त्यामुळे त्याची काळजी घ्यायचीच आहे. पण शेवटी आपल्या स्ट्रॅटेजीवर थोडासा विश्वास असतो ना, तर हा विश्वास होता. डोंट मिस लिहिलं होतं, अजिबात मी हा ट्रेड सोडणार नाही. झालं सुद्धा तेच. एस एल माझं इथं पण जाऊन दे की, पण मला किती द्यायचं आहे माहीत होतं ना. एस एल म्हणजे काय, शेवटी तुम्ही किती सण करू शकताय इतकंच आहे विषय. मी एवढं सण करू शकत होतो. आणि तुम्ही बघू शकता की डॉट ह्याच्यावर काही जास्त मार्केट गेलंच नाही, अगदी रॅली दिली. आणि टार्गेट माझं आता हे चुकून जास्त लागले, इथं पण टार्गेट होतं ह्या स्विंगपर्यंत इथं कुठंतरी. म्हणजे 1:2च्या आसपास मला इथं मिळालं होतं. 100-120 पॉईंटचा एस एल होता, 200 पॉईंटच्या आसपास इथं टार्गेट मिळालं. पण जर बारकाईने बघितलं तर मी तर आता म्हणजे असं म्हणेन का, नाही मला कालचा मार्केटचा टॉप घावला आहे बघा की, आणि इथंपर्यंत मला आलं आहे. म्हणजे जवळजवळ 700-800 पॉईंट मला मार्केटनं काल प्रॉफिट दिलं असतं. आता हे युरोमध्ये पकडू शकलो का मी? नाही. त्यानंतर एस एल गेला असता. त्यामुळे जिथं टीपी माझा ठरला आहे तिथंच घेणं गरजेचं आहे, जिथं लॉस ठरला आहे तिथंच घेणं गरजेचं आहे. इथं माझं इथंपर्यंत टीपी होता, हे घेऊन मी बाहेर पडणं गरजेचं आहे. का मी जरा ताणायचं नाहीचं नाही. कधी ताणायचं माहिती आहे का प्रॉफिट? ज्यावेळी आपल्या मूळ कॅपिटलवर आपलं थोडंफार प्रॉफिट असेल चांगलं, बाबा माझे मूळ कॅपिटल 10,000 आहे, त्यावरती 5,000 रुपये कमवल्यात आणि ह्या ट्रेडमध्ये माझे 2-3 हजारची रिस्क आहे आता, तर ती गेले तरी चालते कारण माझ्या प्रॉफिटचा पैशातून जाणार आहे. त्यावेळी मग हे पूर्ण ताणायचं. पण मूळ भांडवलावरच जर आपण ट्रेड घेत असलो तर आपलं जे टीपी लॉजिकल ठरले तिथं घेतलं पाहिजे. तुम्ही बघू शकता की आता आपण इथं टॉप आणि बॉटम पकडू शकलो मार्केटचा. पण पकडता आला का? म्हणजे कालच्या मार्केटचा आपली एंट्री होती तो टॉप होता. पण पुन्हा तेच म्हणतो मी, लॉजिकली माझं इथंपर्यंत होतो ना, काय झालं तर ते इथंपर्यंतच घेणं गरजेचं आहे. तो लॉजिकली टीपी लॉजिकली एस एल काम करा. हळूहळू प्रॉफिट आल्यानंतर मग ते आपण ते टीपी आपला मोठा करू शकतो, ट्रेल करू शकतोय. आणि तेच इथं काय झालं होतं युरोमध्ये बघा, इथं बुक केलं मी. आता हे बुक केलं नसतं तर एस एल गेला असता परत. म्हणजे दोन्हीची उदाहरणं आपल्याजवळ आहेत. बाकीचे होते, बाकीचे एस एल मोठे होण्यापेक्षा लॉजिकली असावेत. आणि लॉजिकल असताना जरी लॉजिकली मोठे किंवा लहान झाले, आपण जितकं सण करू शकतो तितकं. आता समजा लॉजिकली एस एल जर ह्याचा इथं लागत असता, इथं कुठंतरी, तर मी लॉट साईड इथं वाढवली असती. मग कारण की मला 1,000 रुपये सण करायचे आहेत ना, तर लॉट साईज वाढवली असते आणि एवढेच 1,000 सण केले असते. तर ती गोष्ट आहे. बाकीचं करन्सीमध्ये काय असंच होणार आहे, कारण करन्सीमध्ये स्विंग मोठे असतात त्याचे. त्यामुळे करन्सीत खरं आरामशीर पैसा मिळतोय, आरामशीर आपल्याला थांबता येते. बाकी तुम्ही बघा कसं काम करताय. फक्त कमी ट्रेड घेतले पाहिजेत. स्टॉप लॉस छोटे द्यायला गेलं तर ट्रेड जास्त होत आहेत. हा एक प्रॉब्लेम वाटते मला. लॉजिकली स्टॉप लॉस आणि लॉजिकली टीपी द्यायचा प्रयत्न करा. जसा मी प्रयत्न करतो, मी आधी असं काम करा, छोटे स्टॉप लॉस द्यायचा प्रयत्न करायला लागलो. पण मला कळलं की स्टॉप लॉस हे लॉजिकली असावेत, तर ते प्रयत्न करा. हळूहळू चांगलं प्रॅक्टिस झालं की तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद. आणि आजचे जे आपले ट्रेड आहेत ते मी 10-10:30 पोस्ट करते टेलिग्रामवरती आणि आपल्या इन्स्टाच्या स्टोरीवरती. जय बाळूमामा.